नमस्कार. गजानन ज्योतिषालयमध्ये आपलं मी धनंजय पळसले स्वागत करत आहे. खूप दिवस झाले व्हिडिओ काही आला नाही आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटेल की गुरुजी कुठे गेले, पण मी माझ्या काही व्यक्तिगत कामात बिझी होतो. पण एक बरेच दिवस झाले भेट नाही झाली, त्यामुळे भेटायचंच होतं. कसे आहात तुम्ही सर्व? दिवाळी कशी होती? याबरोबरच आज असा काही विशेष विषय घेऊन आलेलो आहे. जसं की मागच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण बोललो होतो, जो माझा पहिलाच व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी क्लिअर केलं होतं की आता डिसेंबर महिन्यापासून आपण साधारण प्रत्येक महिन्यात एक किंवा दोन ज्योतिर्विदांना भेटायचं आहे, त्यांचा एक इंटरव्ह्यू करायचा आहे, त्यांच्या संस्थेचं त्यांच्या कार्याची माहिती द्यायची आहे. त्यामुळे ज्योतिषाचा प्रसार होईल. जे ज्योतिर्विद आहेत त्यांनाही नवीन उत्साह मिळेल, त्यांच्याही कामामध्ये त्यांना आणखीन एक काहीतरी करण्यासारखी एक उमेद येईल, असा छोटासा प्रयत्न आहे. तर आज आपण भेटणार आहोत मुंबई गिरगाव येथील प्रसिद्ध ज्योतिषी मयुरेश रिसबूड यांच्याकडे आलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. संस्थेमध्ये आपलं स्वागत आहे. तर त्यांचा परिचय असा आहे की त्यांचं शिक्षण BCom LLB झालेलं आहे. त्याचबरोबर वयाच्या 16व्या वर्षापासून फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे या संस्थेमार्फत ज्योतिष पंडित विजय जकातदार सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिर्विद्या वाचस्पती ही सर्वोच्च पदवी त्यांना मिळालेली आहे. तसंच नक्षत्र शिरोमणी ही KP मधली सुद्धा त्यांच्याकडे पदवी आहे. विविध मासिकांमध्ये त्यांचं लेखन झालेलं आहे. ज्योतिषविषयक सल्लागार म्हणूनही ते काम पाहतात. त्याचबरोबरीने मुंबई, पुणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्योतिषविषयक व्याख्यानांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो. आजच्या काळातलं हे युवा आणि एक प्रॉमिसिंग असं व्यक्तिमत्व आहे की ज्योतिषांमध्ये अशी उदाहरणं फार विरळ आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर थोडं आपल्याबद्दल परिचय. नमस्कार, मी मयुरेश दत्तात्रेय रिसबूड. माझं शिक्षण BCom LLB DB and F आहे, डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स आहे. मी शिक्षण पूर्ण झाल्यावरती 7 वर्ष एका लिडिंग कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर लीगल म्हणून काम केलं. सध्या मी लीगल ॲडवायझर म्हणून काम करतोय. जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, माझ्या वयाच्या 16व्या वर्षापासून मी ज्योतिषशास्त्राच्या शिक्षणाला सुरुवात केली विजय जकातदार सरांच्या मार्गदर्शनाखाली. संस्थेच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होत ज्योतिर्विद्या वाचस्पती ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. सरांच्याच प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाने वयाच्या 21व्या वर्षी मला प्रथम सरांनी ठाण्याला झालेल्या ज्योतिष संमेलनामध्ये व्याख्यान देण्याची संधी दिली आणि तिथपासून मग विविध ठिकाणी पुणे, ठाणे, सांगली इत्यादी ठिकाणी ज्योतिषशास्त्राची व्याख्यानं देणं, विविध मासिकांमध्ये आपले लेख आम्ही लिहिलेले आहेत. मॉडर्न ॲस्ट्रॉलॉजी आहे बँगलोरचं, ज्योतिष ओनामा आहे, वास्तुरहस्य आहे, इत्यादी अनेक मासिकांमधून आपले लेख प्रसिद्ध आहेत. 10 वर्ष ज्योतिषशास्त्राच्या अध्यापनाचं काम करतो आहे आणि आताही फलज्योतिष अभ्यास मंडळाच्या मुंबई शाखेचं काम आहे, ते तिथला संचालक म्हणून मी काम पाहतोय. बरोबर. वा, छान. मग सर ज्योतिषशास्त्राची पहिली ओळख कधी, कुठे, कशी झाली? ज्योतिषशास्त्राची पहिली ओळख खरं म्हणायचं तर माझी मुंज झाल्यावरती मला वडिलांनी थोडं ज्योतिष शिकवायला सुरुवात केली. अगदी बेसिक पंचांग बघणं, रोजचं पंचांग बघणं याची सुरुवात मला शिकवायला सुरुवात केली. ज्योतिषी व्हावं अशा अर्थाने नाही, पण पंचांग यावं, पंचांग बघता यावं अशी त्यांची बेसिक भूमिका होती. त्याच्यानंतर मी वैदिक शाळा शिक्षण चालूच होतं माझं. त्याच्यानंतर मी वैदिक शिक्षणासाठी रंगनाथ शास्त्री देवधर यांच्याकडे जात होतो आणि ते वैदिक होते, त्यामुळे वैदिक शिक्षण तर चालूच होतं आणि त्यांच्याकडे ज्योतिषशास्त्राचे थोडं पुढचं शिक्षण माझं सुरू झालं. अर्थात ते काही प्रोफेशनल ज्योतिषी नव्हते, पण वैदिक शिक्षण झालेलं असल्याकारणाने ज्योतिषशास्त्र त्यांना येत होतं. त्यामुळे त्याच्या पुढची आणि अगदी बेसिक ओळख म्हणजे पत्रिकेतली स्थानं वगैरे अशी जी एक बेसिक ओळख होती ती मला माझ्या गुरुजींकडे झाली. हे माझं ज्योतिषशास्त्रातलं पहिलं पाऊल असं आपण म्हणू शकतो. वा. तर फलज्योतिष संस्थेमध्ये कसे आलात? संस्थेची कशी ओळख? हे जेव्हा माझी 10वीची परीक्षाचं चालू होतं त्यावेळेला माझं वैदिक शिक्षणही चालू होतं
आणि वडिलांना असं वाटलं की बहुतेक तुला थोडी गती आहे, म्हणून वडिलांनी म्हटलं की आता एवढं शिकतोय तर एखादी परीक्षा देऊ दे. वडील कामानिमित्त पुण्याला जात होते, तेव्हा त्यांना फलज्योतिष अभ्यास मंडळाबद्दल माहिती मिळाली. वडिलांनी चौकशी केली. पंडित विजय जकातदार सर स्वतः सरांनी माहिती दिली वडिलांना, आणि वडिलांनी थेट ऍडमिशन घेऊनच एप्रिल 2001च्या बॅचच्या प्रवीणच्या बॅचचा मी विद्यार्थी. छान. माझी दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्यावरती वडिलांनी माझ्या हातात थेट पाठच आणून आपल्या संस्थेचे वा. दिले, आता अभ्यास कर, वा. परीक्षेची तयारी कर. छान. हे चालू असताना पंडित विजय जकातदार सरांनी एकदा, म्हणजे वडील जात असत सबमिशनला वगैरे, कारण पुण्याला त्यांचं वारंवार जाणं होतं. तर वडिलांना सरांनी सांगितलं होतं की कधीतरी भेटायला आणा म्हणून. म्हणून मी वडिलांनी विचारलं की पुण्याला आम्ही येणार आहोत, तर भेटायला आणू का? दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला आम्ही जाणार होतो. सरांनी अगदी आनंदाने हो म्हणून सांगितलं, आणि आम्ही भेटायला गेलो. मला नंतर त्या लक्षात आलं की पंडित विजय जकातदार सरांचा घरचा गणपती देखील त्याच दिवशी विसर्जन होणार होता, पण तरी सुद्धा सरांनी मला थोडा वेळ भेटण्याची परमिशन दिली, आणि आम्ही अगदी 20-25 मिनिटच तिथे बोललो असेल. पण त्या दिवशी म्हणजे पंडित विजय जकातदार सरांनी त्या दिवशी एक विद्यार्थी म्हणून जे मार्गदर्शन केलं, त्यांनी जो काही एक प्रॉस्पेक्टिव्ह दिला, एक दृष्टिकोन दिला ज्योतिषशास्त्रासाठी किंवा ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा, अभ्यास करण्याचा, तो आजतागायत आम्ही तिथे सांभाळून आहोत. आणि आज जवळजवळ 22-23 वर्ष झाली त्या गोष्टीला. आम्ही आजही संस्थेशी संलग्न आहोत. गेली 22-23 वर्ष आम्ही संस्थेशी संलग्न आहोत. उत्तम. जसं की मगाशी आपल्या परिचयामध्ये आपण सांगितलं की आपण फलज्योतिष अभ्यास मंडळाचे समन्वयक म्हणून काम पाहता, किंवा त्याचबरोबरीने मुंबईची शाखा सुद्धा तुम्ही सांभाळता. तर या दृष्टीने मला तुम्हाला एक विचारायला असं आवडेल की संस्थेचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विचारायला आवडेल की संस्थेची आपल्या उद्दिष्ट काय आहेत, हेतू काय आहे, किंवा कार्यप्रणाली किंवा ध्येय काय आहेत, संस्थेबद्दल काय सांगू शकाल? फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्था 65 वर्ष गेली 65 वर्ष ज्योतिषशास्त्रामध्ये ज्ञानदानाचं अव्याहत कार्य करत आहे. वा. पंडित विजय जकातदार सरांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आता सुरू आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली संस्था आता हे कार्य पाहत आहे. मुळात संस्थेची मुख्य उद्दिष्ट जे पंडित विजय जकातदार सरांच्या ध्येय दृष्टिकोनातून आलेलं आहे, त्यातलं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या शिक्षणामध्ये उत्तम परंपरा निर्माण करणं. फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्था ही मुख्य 4 उद्दिष्टांवरती काम करते, त्या उद्दिष्टांनी काम करते. पहिली गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्राचं शिक्षण देण्याची एक उज्ज्वल परंपरा निर्माण करणं. ज्योतिषशास्त्रामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून शिक्षण देणं, ज्योतिषशास्त्राचं शिक्षण तर्कशुद्ध पद्धतीने देणं, आणि विद्यार्थ्यांमध्ये एक तर्कशास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करून ज्योतिषशास्त्राकडे बघणं. आणि चौथं आणि मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जो शिक्षण घेतोय ज्योतिषशास्त्राचं, त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करणं. एक कॉन्फिडन्स असणं की आपण पत्रिका बघू शकतोय किंवा पत्रिका आपल्या समोर आल्यावरती आपण प्रेडिक्ट करू शकतोय, हा कॉन्फिडन्स निर्माण करणं हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ही पंडित विजय जकातदार सरांचं एक मुख्य उद्देश आणि मुख्य दृष्टिकोन, मुख्य ध्येय आहे की विद्यार्थ्यांना आपण एक कॉन्फिडन्स दिला पाहिजे की त्यांनी आपल्या संस्थेचे 4 वर्षाचे कोर्स ड्युरेशन आहे, तो 4 वर्षाचा आहे. बरोबर. हे 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरती आमचा असा अनुभव आहे की विद्यार्थ्यांना एक कॉन्फिडन्स येतो की आपण कुठल्याही पत्रिकेचा समोर पत्रिका पाहिल्यावरती काही विश्लेषण करण्याच्या स्टेजमध्ये आहोत. उत्तम प्रकारे कॉन्फिडेंटली आपण काहीतरी त्याच्यामधनं प्रेडिक्शन करू शकतो. हा कॉन्फिडन्स आणणं हा संस्थेचा मुख्य उद्दिष्ट आहे. शिवाय आपल्याकडे ज्योतिषशास्त्राचं जे ज्ञान आलेलं आहे हे गुरुशिष्य परंपरेने आलेलं आहे, आणि ही ज्ञानगंगा अव्याहत चालू आहे. आजतागायत ही ज्ञानगंगा चालू आहे, आणि आपल्याला ही त्याच परंपरेतून हे ज्ञान मिळालेलं आहे. आणि फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्था त्याच परंपरेला धरून त्याच पद्धतीने आजही ज्ञानदानाचं कार्य करत आहे. सर नेहमी सांगतात, म्हणजे विजय जकातदार सर नेहमी सांगतात की आपल्याला उत्तम शिक्षणाची परंपरा, ज्योतिषशास्त्रामध्ये शिक्षणाची परंपरा निर्माण करायची आहे. सर असं सांगतात की हल्ली ज्योतिषशास्त्र म्हणजे फास्ट फूडची एक ट्रेंड आलेला आहे, पण
फलज्योतिष अभ्यास मंडळामध्ये आजही आम्ही हेल्दी आणि न्यूट्रिशियस फूड देण्यासाठी प्रयत्न करतो आणि हेल्दी न्यूट्रिशियस फूड मिळाल्यावरती बुद्धीची प्रगल्भता जी आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून ती फार उत्तम होते. आम्ही ॲज अ फॅकल्टी म्हणून याच सरांच्या ध्येय उद्दिष्टांवरती कार्य करत आहोत आणि आमचा डे 1 पासनं उद्दिष्ट असं असतं की प्रत्येक विद्यार्थी हा प्रोफेशनल कॉन्फिडन्सनी तयार बरोबर. झाला पाहिजे, की त्याला पत्रिका हातात दिल्यावरती कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि तो प्रोफेशनल लेवलचा असला पाहिजे. हा आमचा मुख्य त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. शिक्षण देत असताना सरांचा जो प्रॉस्पेक्टिव्ह आहे त्याच्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला आपण त्या कॉन्सेप्ट मागचा रॅशनल समजून सांगतो बरोबर. आणि त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनही देतो. हा. शिवाय त्याची लॉजिकल थॉट प्रोसेस डेव्हलप करणं येस. हा सरांचा मुख्य उद्देश आहे आणि तो आम्ही सर्व पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. खूप छान, खूप छान. तर जसं की तुम्ही संस्थेचे प्रतिनिधी आहात, तर प्रतिनिधी म्हणून काम करताना तुमची काय भूमिका असते? तुमचा नेमका रोल कसा आहे? फलज्योतिष अभ्यास मंडळाचा मी समन्वयक म्हणून काम पाहतो आहे. फलज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेतर्फे चालवण्यात जाणारे विविध उपक्रम, कार्यक्रम तसेच कोर्सेसच्या जे काही विद्यार्थी आहेत ते काही त्यांचा आणि संस्थेच्या मध्ये समन्वय राखणं, समन्वय साधणं ही माझी जबाबदारी आहे. शिवाय मी संस्थेचा एक फॅकल्टी आहे आणि फलज्योतिष अभ्यास मंडळ मुंबई शाखेचा मी संचालक आहे. शिवाय पंडित विजय जकातदार सरांनी फलज्योतिष संशोधन ज्ञानपीठाची स्थापना केली आहे. फलज्योतिष संशोधन ज्ञानपीठामध्ये आपण ज्योतिषशास्त्रांच्या नियमांचा स्टॅटिस्टिकल अनालिसिस करतो, वा. त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो आणि त्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस करतो की आपल्याकडे ऋषी मुनींनी जे नियम दिलेले आहेत ते आजच्या काळातही कशा पद्धतीने लागू पडतात त्याचा एक स्टॅटिस्टिकल अनालिसिस डेटा करून आपण ज्योतिषशास्त्रीय नवीन ह्याच्यामध्ये कसं आपल्याला अंमलात आणता येईल, त्याचा नवीन दृष्टिकोनातून, आधुनिक दृष्टिकोनातून कसा विचार करता येईल ह्याचाही एक आपल्याकडे फलज्योतिष अभ्यास मंडळाच्या माध्यमातून कार्य चालतं. बरोबर. याचप्रमाणे फलज्योतिष संशोधन ज्ञानपीठामध्ये पंडित विजय जकातदार सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडनं संशोधन चालू असतं. तुमच्या मते रोजच्या जीवनामध्ये ज्योतिषशास्त्र किंवा अशा कुठल्याही प्रकारचं गूढशास्त्र आयुष्यात किती महत्वाचं आहे? चांगला प्रश्न आहे आपला. ज्योतिषशास्त्र हे मनुष्याच्या जीवनात फार महत्वाची भूमिका पार पाडतं असा आमचा अभ्यास आहे. ज्योतिषशास्त्र शब्दाप्रमाणे ज्योती म्हणजे प्रकाश आणि त्याचं शास्त्र असा त्याचा अर्थ आहे. आता ज्योतिषशास्त्र हे प्रकाश दाखवण्याचं काम करतं. कशावरती प्रकाश टाकतं तर आपल्या जीवनावरती, आपल्या भविष्य काळावरती प्रकाश टाकण्याचं काम करतं. आता आपल्याला ज्योतिषशास्त्रावरती बऱ्याचशा वेळेला असे आक्षेप असतात की ज्योतिषशास्त्र हे माणसाला दैववादी बनवतं. हा. पण वास्तविक पाहता तशी नाहीये. वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. ज्योतिषशास्त्राचा नीट जो अभ्यास करेल त्याला हे लक्षात येईल की ज्योतिषशास्त्र हे मनुष्याला दैववादी बनवत नाही, तर हे माणसाला कर्मवादी बनवतं. बरोबर. फक्त फरक एवढाच आहे की माणसाचं दैव कुठल्या दिशेला आहे त्या दिशेला माणसाला कर्म करायला लावतं. त्यामुळे यशाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी जे शास्त्र आपल्याला उद्युक्त करतं ते ज्योतिषशास्त्र असं आपण म्हणू शकतो. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा यशस्वी होऊ शकतो, पण असा अनेक वर्षाच्या एका प्रॉस्पेक्टिव्हनं आम्हाला असं लक्षात येतं की प्रत्येकाला यश हे कोणासारखं तरी हवंय. आपण कोणाचं तरी अनुकरण करायला जातो, कोणाचं तरी अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. मग प्रत्येक व्यक्ती हा जीवनात त्याच गोष्टीने यशस्वी होऊ शकतो का? तर नाही. मग त्याचं यश कुठे आहे, कशा पद्धतीने आहे हे दाखवण्याचं काम आपल्याला ज्योतिषशास्त्र करतं. म्हणून यशाच्या दृष्टीने प्रयत्न करायला लावणं, त्याचे जे शॉर्टकमिंग्स आहेत त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्याला ज्योतिषशास्त्र करतं. आणि म्हणून आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आणि आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्र हे आपल्याला दिशादर्शक म्हणून काम करतं की आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत, कुठल्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत, कुठल्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत आणि ते कधी केले पाहिजेत. बरोबर. कोणाचा तरी अभिमान असणं, कोणातरी आपण फॉलो करणं ही गोष्ट वेगळी,
आणि कोणाला तरी कॉपी करणं ही गोष्ट वेगळी. बरोबर. सो आपण एखाद्याला अनुकरण करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे होय. त्या माध्यमातून आपण जर प्रयत्न केला तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. आणि हेच यश कुठल्या दिशेला, कसं, कधी, कुठे आहे हे ज्योतिषशास्त्र फार समर्पकपणे आपल्याला सांगू शकतं. बरोबर. आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्राची उपयुक्तता ही फार महत्वाची आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की तुम्हाला असं वाटतं की ज्योतिषशास्त्र हे आयुष्यामध्ये दिशादर्शक म्हणून काम करतं. बरोबर. आता काही थोडंसं व्यक्तिगत प्रश्न की कधी समजा मानसिक ताणतणाव आला किंवा असं काही कधी वाटलं तर त्याच्यासाठी तुम्ही तो मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी काय करता? आवडता विषय म्हणजे प्रवास करणं, हा. वाचन करणं, बरोबर. आणि काही चहा कॉफी इत्यादी ज्या गोष्टी असतात स्ट्रेस रिलीज करणाऱ्या तशा. पण मुख्यतः प्रवास करणं हा माझा ज्योतिषी म्हणून किंवा एक विद्यार्थी ज्योतिषशास्त्राचा, आपल्या याचा विद्यार्थी म्हणून, आपल्या धर्मशास्त्राचा आणि वैदिक शास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझा प्रवास करण्याचा, स्ट्रेस रिलीज आणि अशा प्रवास करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे धार्मिक स्थळांना भेट देणं. वा. त्याच्याबरोबर निसर्ग सौंदर्य आहे, या सगळ्या गोष्टी आहेतच. पण बरोबर. धार्मिक स्थळांना भेट देणं, तिथल्या देवस्थानांची रचना पाहणं, तिथल्या देवस्थानांचं दर्शन घेणं आणि त्या अँबियन्स मध्ये काळ घालवणं बरोबर. हीच खरी स्ट्रेस रिलीज आहे असं माझं तरी मत आहे. बरोबर. वाचनामध्ये विशिष्ट काही असे वाचनाचे काही प्रकार किंवा ठराविकच वाचायला आवडतं किंवा असं काही? माझं मुख्यतः वाचन हे ज्योतिषशास्त्रीय असतं. म्हणजे वाचनामध्ये मेजर कंपोनंट आहे ज्योतिषशास्त्रीय विविध जुने ग्रंथ वाचणं, नवीन ग्रंथांचा अभ्यास करणं हा माझा मुख्य आवडीचा विषय आहे. छान. त्याच्याच बरोबर वैदिक ग्रंथांचं वाचन करणं, वेदांचा आधुनिक काळाच्या दृष्टीने अन्वयार्थ अभ्यासणं, वा. त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अन्वयार्थ अभ्यासणं, आपली उपनिषद, वेद, पुराण यांचा आधुनिक काळाच्या दृष्टीने त्याचा अन्वयार्थ लावणं, समजणं, त्याचबरोबर सांप्रत असलेल्या वैज्ञानिक गोष्टी ज्या आहेत त्यांचाही अभ्यास करणं हा माझा आवडीचा विषय आहे. छान. आणि म्हणजे त्या तुम्हाला- दृष्टीनेच वाचन ग्रंथांचं होत म्हणजे असतं. तुम्हाला चौफेर ज्ञान घेणं किंवा चतुरस्त्र असणं हे फार छान आहे आणि ज्योतिषासाठी ती फार एक, ज्योतिष विदासाठी ती फार एक महत्वाची एक गोष्ट आहे. हा. पुढचा प्रश्न असेल की फूडी आहात का आणि खाता तर म्हणजे आवडतं तर मग कुठल्या प्रकारचं खाद्यपदार्थ किंवा असं काही विशिष्ट? फूडी असेच नाहीये, मी शुद्ध शाकाहारी आहे. हा. त्यामुळे फूडी असे नाही. खाणं पण हा एक आपल्या आपला शाकाहारीमध्ये पण खूप सारं वैविध्य हो. आहे. खाणं हा प्रत्येकाचा एक एक कमी अधिक प्रमाणात वीक पॉइंट हा असतोच. नक्कीच. त्यामुळे तो असतोच आणि आपण मुंबईकर आहोत त्यामुळे बरोबर. आपला तो पॉइंट असतोच. पण जर स्पेसिफिक विचाराल तर दाक्षिणात्य पदार्थ व्हेजिटेरियन मध्ये काही, हो. गुजराती, मराठी तीन छान. पदार्थ, तीन जे खाद्य पदार्थ आहेत त्याच्यामध्ये विशेष रुची आहे असं म्हणू शकतो. वा. छान. आयुष्यावर प्रभाव टाकणारी एखादी व्यक्ती किंवा त्यांच्याबद्दलचा एखादा काही आठवणारा प्रसंग, अनुभव? तसं एकच असं नाही म्हणता येणार. पण खरं सांगायचं आणि तुझं बॉटम ऑफ द हार्ट सांगायचं झालं तर आयुष्यावरती जर सर्वात जास्त आणि सर्वात खोलवर प्रभाव जर कुठल्या याचा असेल तर तो आहे आद्य शंकराचार्य. वा. लहानपणापासून अनेक ग्रंथ त्यांचे वाचनात आले. प्रस्थानत्रय वाचण्यात आलं, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, उपनिषद, शंकर भाष्य ही वाचनात आली आणि त्यांच्या अफाट ज्ञानाचा, प्रचंड आकर्षक व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या वैदिक धर्म प्रस्थापनेच्या केलेल्या अफाट कार्याचा जो लहानपणापासून एक प्रभाव आहे, पगडा आहे. त्यामुळे फर्स्ट आयडियल इज आद्य शंकराचार्य. बरोबर. छान. त्याच्यानंतर जर आयुष्यावरती खरा प्रभाव जर कोणी टाकला असेल मोठ्या ब्रॉडर स्केलवरती, बरोबर. तो आहे भगवान रमण महर्षींनी. त्यांचा अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका सिंपल आणि इतका क्लिअर आहे होय. की तो अनपॅरलल्ड आहे. नक्कीच. त्यामुळे त्यांनी जेवढं शंकराचार्यांची आणि भगवान रमण महर्षींचं शिकवण एकाच मार्गाने आहे, बरोबर. पण दोघांच्याही शिकवण्याच्या पद्धतीत फरक आहे. या सिम्प्लिसिटीने भगवान रमण महर्षी क्लिष्ट वैदिक सिद्धांत सुद्धा एक्सप्लेन करून सांगतात. सोप्या की पद्धतीने. खरोखर एक उत्तम हे आहे. आणि म्हणून भगवान रमण महर्षींचा आयुष्यावरती एक वेगळा हे आहे. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये वन अँड ओनली पंडित विजय जकातदार सर
कारण मी जसं मगाशी म्हटलं आपल्याला की त्यांची जी पहिली भेट झाली होती त्यावेळेला त्यांनी ज्या पद्धतीने जो दृष्टिकोन दिलेला आहे तो आजही तसाच बाळगून आहोत नक्कीच. आणि त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. खरं. त्यामुळे सरांचा वैज्ञानिक आणि लॉजिकल अप्रोच नक्कीच यांनी जो आमच्या याच्यावरती प्रभाव टाकलाय तो नुसता ज्योतिषशास्त्रातच नाही तर अन्य सर्व गोष्टींमध्ये आणि अगदी रोजच्या जीवनामध्ये सुद्धा एक प्रॉस्पेक्टिव्ह देतो. त्यामुळे त्यांचाही आयुष्यावरती एक प्रभाव आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, नवीन युवा पिढी त्यांना जर ज्योतिषशास्त्राकडे यायचं असेल किंवा त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? छान प्रश्न आहे आपला. आजकालची युवा पिढी ज्योतिषशास्त्र हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकू इच्छिते. बरोबर. मी जसं आपल्याला सांगितलं की मी ज्योतिष शिकलो हे एक श्रद्धा आणि हे सोडून सरांच्या प्रभावाखाली वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकलो. तेव्हा आमचा सायंटिफिक टेम्पर जो आहे वैज्ञानिक दृष्टिकोन तो सरांनी डेव्हलप केला आणि तो अजूनही सरांच्या मार्गदर्शन आजही पंडित विजय जकातदार सरांच्या सोबत तुम्ही जर 10 मिनिटं बसलात नक्की. तर तुम्ही तो एक 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 ऊर्जा घेऊन बाहेर पडता ती कुठेही तुम्हाला दुसरी नाही मिळत. होणार नाही. ती जी एक ऊर्जा मिळते ती तुम्हाला कैक दिवस नंतर येस. तुम्हाला ती उपयुक्त राहते. तुमच्या नुसत्या ज्योतिषशास्त्राच्या तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला ती फार महत्वाची होते. आणि त्याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी असं सांगेन नवीन पिढीला की त्यांनी पहिला सायंटिफिक अप्रोच ठेवला पाहिजे. या शास्त्रामध्ये लॉजिक आहे, या शास्त्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, आपल्याला तो समजला पाहिजे. मुद्दा एक, त्यासाठी काय करायला पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे जुने नवे ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. बरोबर. त्याचा अन्वयार्थ समजून घेतला पाहिजे योग्य मार्गदर्शकाकडे जाऊन. कारण गुरु शिष्याशिवाय ही विद्या ही येणं ही अप टू द मार्क नाही. खरं. त्यामुळे गुरु शिष्य परंपरेतूनच ही आली पाहिजे आणि एखाद्या मार्गदर्शकाखाली गुरुच्या माध्यमातून ह्या विद्येचं ज्ञान घेणं आणि जुन्या नवीन ग्रंथांचं वाचन करणं, शिवाय भरपूर पत्रिकांचा अभ्यास करणं आणि सातत्यपूर्ण अभ्यास. कारण ह्याला सातत्य फार महत्वाचं आहे. ही काही छोटी फॅकल्टी नाही आहे ॲस्ट्रॉलॉजीची. ॲस्ट्रॉलॉजी काही छोटी फॅकल्टी नाही, मोठी फॅकल्टी आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला जसं तुम्ही इंजिनिअरिंगचा सातत्याने 3-4 वर्ष अभ्यास करता, मेडिकलचा 3-4 वर्ष अभ्यास करता, तसं तुम्हाला 3-4 वर्ष सातत्याने अभ्यास केल्यावरती तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होतो आणि तुम्ही पत्रिका बघण्याच्या कॉन्फिडन्स पर्यंत येतात. नक्कीच. त्यामुळे नवीन पिढीला मी जरूर सजेस्ट करेन की त्यांनी ग्रंथांचं सम्यक वाचन करावं, योग्य मार्गदर्शनाखाली ज्योतिषशास्त्राचं ज्ञान घ्यावं, सातत्यपूर्ण अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त पत्रिकांचा अभ्यास करावा, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल चांगला राहील. तर आज आपले ज्योतिर्विद होते मयुरेश रिसबूड, गिरगाव, मुंबई येथील. त्यांच्याकडनं आपण त्यांच्या ज्योतिषशास्त्राबद्दलच्या भूमिका, त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शनपर 2 शब्द आपण ऐकलेत. त्यामुळे सर तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आमच्याकडनं सुद्धा आपल्या उपक्रमाला फलज्योतिष अभ्यास मंडळाकडनं तसेच माझ्याकडनं आपल्या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तर आज आपल्या भेटीला आले होते ज्योतिर्विद्या वाचस्पती मयुरेश रिसबूड. यांचा जसा आपण इंटरव्ह्यू पाहिला, यांची भूमिका पाहिली किंवा ज्योतिषाबद्दल यांच्याकडनं आपण काही ज्ञान घेतलं, त्याप्रमाणेच गजानन ज्योतिषालय अधिकाधिक ज्योतिर्विदांना बोलावणार आहे. आपलं चॅनेल गजानन ज्योतिषालय हे चॅनेल अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आणि बाकीचेही व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा. तुमच्या कमेंट्स, तुम्हाला जर काही सुचवायचं असेल, काही सांगायचं असेल, निसंकोचपणे मला कमेंट्स करा. आणि जर चांगल्या काही सूचना असतील त्यांचं स्वागतच आहे. अधिकाधिक संपर्कात राहू, अधिकाधिक भेटत जाऊ आणि अधिकाधिक उत्कर्ष करू. धन्यवाद.